KTMचं सस्पेन्शन डॅमेज आहे, त्याच्यामुळं आपण युनिकॉर्नवर जातोय. तर आपल्यासोबत आज साई येतोय. साईच्या घराचं काम आहे चालू आणि फार छान मंदिर आहे. व्हॉट्सअप पीपल, कशा आहात सर्व? मी आपला सर्वांचा लाडका मित्र सिद्धार्थ तांबे. तर आपण आज जातोय रतनगडला आणि हा व्लॉग शूट पण होतोय, एडिट पण होणार आणि अपलोड पण होणार. रतनगडला जाताना अकोले येतं. अकोलेमध्ये सिद्धेश्वर टेम्पल आहे. माझ्यासोबत आज साई आहे. साई तिकडे सगळ्या दगडांवरती डिकोडिंग करतोय. जुने जे कार्विंग्ज आहे तर त्याचं काहीतरी मिनिंग असतं, तर ते काय मिनिंग असतं वगैरे तो जरा डिकोड करतोय. मंदिर फार जास्त सुंदर आहे आणि ह्या मंदिराचा शोध ॲक्च्युली 1780 मध्ये लागला होता. ते पण एका शेतकऱ्याच्या नांगराला ह्याचा कळस लागला होता. तर त्यावेळेस अकोले गावानी ग्रामपंचायतीने जे त्यावेळेस जे काय असेल ते ग्रामपंचायत होती की नाही मला माहीत नाही, तर त्यावेळेस पूर्ण खोदलं. हे बघा तुम्ही इकडं बघू शकता, इकडं हाईट बघा ही भिंतीची, ही जवळपास 25 फूट हाईट आहे. हे सगळं खोदून हे मंदिर साफ केलं, सगळं ह्याचा परिसर सगळा साफ केला आणि आज हे मंदिर आपल्याला दिसतंय अशा परिस्थितीमध्ये. एकदम छान मंदिर. बघता बघता म्हटलं जरा शिकून घेऊयात, फार थंडी वाजली आहे. हा काय मंदिर कधीच आहे काय? 350 वर्ष उत्खनन करून झालेली, आता ही 7वी पिढी आमची. हा का? मी असं ऐकलं होतं की शेतकऱ्याच्या नांगराला लागलं होतं म्हणून. हो बरोबर. इथं म्हणजे आता ही आपली 3 स्टेप दिसते तुम्हाला. हा. खालची एक स्टेप, ही एक वरची स्टेप, अजून एक वरची स्टेप. इकडे वरती स्टेपला हाईट होती ह्या पूर्ण. हे बघा इकडे तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही. हा बघा इकडे हे पूर्ण असं हायटेड होतं. इकडे वरती शेती होती आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा नांगर लागला तिथे कुठंतरी कळसाला नांगर लागल्यानंतर लक्षात आलं की इकडे मंदिर आहे. मग या अकोले ग्रामस्थांनी सगळ्यांनी ते खोदून त्याचं सगळं साफसफाई करून परत हे केलं आहे. आणि या अकोल्याला एक इतिहास आहे. हां अकोल्यामध्ये 3 सरदारी. ओके. हां. एक होळकर, हां. एक गायकवाड हां. आणि शिंदे. हां. शिंद्यांची अकोलकर म्हणून हां. त्यांचा इथं वाडा होता चिरवंदीवर. हां. हां. तो आता नामशेष झाला. त्यांचं नरसिंहाचं मंदिर आहे. हां. आणि पोटणीसांचं गायकवाड पोटणी शिंदे. हां. हां. शिंद्यांचं त्यांचं ते गंगाधरेश्वर मंदिर आहे. हां. हां. आणि आमचं आडनाव पेटकर. म्हणजे आमच्याकडे हे मंदिर आलं. अच्छा. असा इतिहास आहे. हा टोटल एरिया 36 एकरचा होता. 36 एकर. याचं नाव विश्रामबाग. अच्छा. विश्रामबाग या एरियाचं नाव. हां. 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 36 एकरचा एरिया होता. हां. हां. आणि इथं पूर्ण या 36 एकराला तटबंदी होती. ओके. हां. हां. हे मंदिराच्या आसपास. हो, आसपास सगळी ही भिंत दिसते. अजून ते जुने पाय सापडले. हां. म्हणजे हे मंदिर का या सगळ्या मंदिरांना मिळून तटबंदी होती? नाही, हे टोटल आमचाच एरिया पूर्ण एवढं. हां. हां. जे या जमिनीचे जे ओनर आहे, लँड ओनर आहे, त्यांच्याकडनं आम्ही परमिशन घेतली ड्रोन फ्लाय करण्यासाठी. त्यांनी परमिशन दिली. इकडे एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, बरेच नंदीचे स्टॅच्यूज इकडे 1 2 3. हे बघा इकडे छोटासा 4, हे बघा इकडे 5 आणि प्रत्येक शिवलिंगच्या समोर हे बघा शिवलिंग पण फार आहेत. त्या शिवलिंगला आहे ना 4 फेस आहेत आय गेस. हे बघा वरती फेस आहे, तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही. हे बघा 4 फेस आहेत. गुरुजींची पूजा चालू आहे. त्यांची पूजा झाली की आपण जाऊयात मध्ये. टोम कधीचा असेल माहीत नाही, किती कळस किती जुना आहे. आणि हे बघा सगळं चुन्याचं बांधकाम आहे. ॲक्च्युली परमिशन भेटलेली होती पण गुरुजींकडे चावी होती. ओके, आपण मंडपात जाऊया. वा वा वा, जबरदस्त आहे. हे बघा मधल्या तर अजून शाबूत आहे. हे बघा तिकडनं मग अशा आपण दर्शन करायला आलतो, इकडनं जायला जागा आहे. त्याला क्रॅक गेल्यामुळं हे नंतर लावलेत. नाहीतर विचार करा, हा इकडून हे बघा इकडून तिथपर्यंत डायरेक्ट एकदम एम्प्टी. बघा फक्त हे 2 मध्ये होते. हा किती मोठा ओपन स्पेस असेल त्यावेळेस. तर ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला डिटेल मी इन्स्टावर टाकेल. आपण रतनगडला जातो तर रतनगड ट्रेकवरती फोकस करूयात. चला थोडे ड्रोन शॉट्स घेऊया याचे.
जास्त टाइमपास न करता आपण आपलं पुढचं जर्नी स्टार्ट करूयात. दगडांवरचं जे कार्विंग आहे ना प्रत्येक ठिकाणी, पुढच्या साईडने पण जर बघितलं तर दगडांवरचं जे कार्विंग आहे ना, तर प्रत्येकाची काहीतरी स्टोरी असते. तर बाहेर 2 दगड ठेवले होते, तर दगड नाही म्हणू शकत ॲक्च्युली त्याला, पण ठीक आहे. तर त्याच्यावरती कार्विंग्स आहे, तर त्याची स्टोरी आम्ही डिकोड करण्याचा प्रयत्न करत होतो. तर साईने ती डिकोड पण केली आहे. तर पहिले नीट बघा एकदा. डिकोड केली म्हणजे थोडीफार अंदाजच लावला आम्ही पण. हा काय अंदाज लावलाय तू? एक प्रकारे आधीच हा माणूस खाली झोपलेला दिसतोय, हा. गाया दिसतात 3. हा 3 त्या वाघ एक वाघ प्रकारे त्यांनी गाय पकडली. ओके. त्यानंतर असं वाटतं का त्यानंतर त्यांनी एक प्रकारे प्रतिज्ञा घेतली, मी माझ्या गायींचा बदला घेणार. मंदिरात पूजा वगैरे करतो निघाला. बघू हेअरस्टाईल वरून लक्षात येतं सेम माणूस आहे. सेम माणूस आहे. हा नंतर त्याने इथे वाघासंग लढाई करतो. हे बघा, हा बाण आहे, तो वाघ धनुष्य बांध वगैरे घेऊन त्याने वाघासंग लढाई केली. नंतर वाघ मारला असेल नाही, काट्या इकडे कट्या वगैरे सगळं इकडे प्रॉपर. आणि इकडे अजून एक आहे. इकडे कसं जावा आता हा मे बी हा राक्षस वगैरे असेल, कारण की याची हाईट सिंगल आहे. हे दोघं एकावर एकमेकाच्या खांद्यावर उभे, तेव्हा त्यांची हाईट याच्या एक तेवढी होते. एक प्रकारे मंदिरात पूजा केली आणि नंतर राक्षस सोबत लढले. नंतर हा राक्षस त्यांनी मारलाय, सेलिब्रेट करताय असं लक्ष येतं बघून तरी असं वाटतंय. ते चालू आहे कॉन्क्रीट रस्त्याचं काम चालू असल्यामुळं फार डेंजर हालत आहे रस्त्याची. पुढं आल्यावर आम्ही थांबलोय, कॉन्क्रीटचं काम चालू आहे इकडे. हे बघा, हा कालच झाला आहे रस्ता. हा व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे. पटकन यायचं आहे ना, एक ड्रोन शॉट घेऊयात. ह्या कॅमेरामध्ये एवढं भारी दिसत नाही आहे, पण डोळ्याने इतकं छान दिसतंय ना. पटकन एक ड्रोन शॉट घेऊयात, चला. आल्यानंतर रोड फार भारी आहेत, पूर्ण कॉन्क्रीटचे रोड्स केलेत. तर अमृतेश्वर महादेव मंदिरात आलोय आम्ही. हे कुंड बघा बाहेर किती जुनं आहे. प्रॉपर कार्विंग्स. पाणी पण बघा किती हिरवं हिरवं दिसतंय. एकदम हिरवं नाही ॲक्च्युली, ते जेड कलर आहे, ब्लू. या कुंडमध्ये काय आहे? विष्णूच्या किती मूर्ती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 17 जवळपास. 17. इकडं 2 आहे, बाहेर एक दोन आहेत. बाहेर 2 आहे, आणि एक गणपतीचं मंदिर आहे. असं आहे कुंड. समर्पित कुंड आहे. अशी काय मागचं ऐकलं तुम्ही? काय ऐकलं होतं? समर्पित बांधलं होतं कुंड असं. हां हां. परवाना प्री वेडिंग शूटिंग ड्रोन उडवण्यास सक्षम आहे. हा ड्रोन नाहीच आहे का? चला, इथं ड्रोन नाही उडू शकत आपण, ह्याच्या फक्त शॉर्ट्स काढू शकतो. अमृतेश्वर मंदिरात आलोय आपण. फार टाइमपास केलाय. साईन मी फुल टाइमपास करत चाललोय. पहिले 2-3 ठिकाणी ड्रोन शॉट्स घे, आता त्या कुंडात शॉट्स घे, असं लय टाइमपास केलाय. आणि आता ड्रोन उडवायला परमिशन नाहीये. ठीक आहे, चला फोनमध्ये शॉट्स घेऊ आपण, आपल्याला काही अडचण नाहीये. सिक्युरिटीसाठी कोण नाही, पण सिक्युरिटीसाठी कोण नाहीये लिहिलेलं आहे. पाडू जरा. अमृतेश्वर मंदिर किती जुनं आहे, कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये कळवा. तर अमृतेश्वर मंदिरात दर्शन केल्यानंतर आम्ही आता फास्ट निघतोय. फास्ट दर्शन घेतलं, थोडे शॉर्ट्स काढले. ड्रोन अलाउड नव्हता. पटकन जाऊयात, कारण की फार उशीर झाला आहे. आम्हाला 9 वाजता ट्रेक चालू करायचा होता. इथंच किती वाजलेत बापरे, 11:40 झालेत. तर आम्ही ट्रेक चालू केला आहे. फार मजा वाटते आहे. आणि पॅन्ट पण चेंज केली आहे. फुल पॅन्ट जरा अनकम्फर्टेबल होती. हाफ पॅन्टमध्ये पाय पटापट उचलतात. इकडं जरा घरं संपली आहेत. आपण जो खालचा ट्रेक आहे ना, तो फास्ट कवर करून घेऊ. आणि वर गेल्यानंतर फार भारी भारी लोकेशन्स आहे. आपलं फार काय म्हणतो आपण त्याला, चित्रीकरण केलं आहे. त्यामुळं आता फास्ट जाऊयात. तर आता ट्रेक एकदम जंगलातनं चालू झाला आहे. आम्हाला 2 दरवाजे सांगितले, ते दोन्ही दरवाजांपैकी एक दरवाजा चूज करायचा आहे. तुम्ही बघू शकता काय फील आहे.
एकदम प्रॉपर फील आहे. आणि ना ट्रेक करताना ना अजिबात गरम नाही होतं. म्हणजे आम्हाला गरम होते पण जे ॲटमॉस्फिअर आहे ना असं एकदम थंड आहे, एकदम भारी. घाम निघतोय पण तरी घाम निघतोय पण मग एकदम गार वाटते. एकदम छान ॲटमॉस्फिअर आहे. पावसाळ्यात हा ट्रेक एकदा करायलाच पाहिजे साई. पण प्रॉपर गाईड सोबत, प्रॉपर गाईडसोबत करायला पाहिजे पावसाळ्यात. आले तर एक नका. इतका फॉग असतो काही कळतच नाही. हे बघा वॉटरफॉल एवढे, वॉटरफॉल तर इतके आहेत ना, बाप रे बाप. मला खूप दिवसांपासून इच्छा होती पण आता यावेळेस पावसाळ्यात परत यायला लागेल. आलोय विनोदाने नानाला व्हिडिओ कॉल केलाय. थोडं आहे ना लिंबू सरबत पिऊयात. अगं लिंबू सरबत आणत. अगं पाणी कुठून आणतंय? इथून हाऊद आहेत मोठमोठे. कशाचं आहोत ते काळातलेच आहेत, जुने काळातले. म्हणतात पाणी कुठून येतं? पाणी झिरपून येतं. झिरपून येतं म्हणजे एकदम नॅचरल पाणी आहे. होण्यासाठी आम्ही एकदम नॅचरल पाण्याचे लिंबू सरबत पिऊ राहिलो. डोंगरातलं पाणी डोंगरातला झिरपून आलेलं. काकांचं म्हणणं आहे की इथं पट्ट्याचा वाघ आहे आणि मी पण ऐकलं होतं ॲक्च्युली. बिबटे इकडचे बिबटे ना काका आमच्याकडे संगमनेरकडे खाली येतात आणि तिकडे तर परत धरतात आणि परत इकडे आणतात. इकडे पट्ट्याचा वाघ कन्फर्म आहे का? पट्ट्याचाच वाघ खूप जाणवतो. हा का? वाघामुळे बिबटे बाहेर निघत नसेल. त्याच्यामुळं तो मोठा असेल ना त्याच्यापेक्षा बिबट्यापेक्षा. बिबट्याला काय ऐकतोय पट्टे वाघ. हा ना. त्याच्यामुळे बिबटे लवकर बाहेर निघत नसेल त्याच्या वाघाने. तर आम्ही इकडे पोहोचलोय आता. एवढं फक्त स्टेअर्स केला की लगेच वरती जाणार. हा बापरे घामाला. आता जरा वारं चालू झाले. खाली जंगलात होतं ना तर हवा नव्हती. थंड होतं वातावरण पण हवा नव्हती. चला एवढ्या स्टेअर झाल्या की मग सोपं आहे. हे बघ हे किती स्टेप आहे बापरे. हे बघ इथं होत्या पहिल्या बाहेर आता ह्या लोखंडी टाकल्यात. बघ हे किती सरळ आहे बापरे. जुन्या पायऱ्या पूर्णपणे ढासळल्यात. बापरे बापरे खूपच स्लोप आहे. हे बघा तर इकडनं आलो आहे. इकडनं आई रत्नादेवीचं मंदिर आहे. आता आपल्याला इकडं जायचं आहे. पहिले गड फिरून येऊ तिकडं जरा. काही जण फोटो काढताय. जबरदस्त. हे बघा काय व्ह्यू आहे. चला तिकडे कडेलोटच्या तिकडे जाऊ. टाइमपास न करताय ना एकदम भारी. गरुडाला जरा ढगात पाठवूया. ढग नाही आहे थोडं वर आहे पण जरा ढगात पाठवूया. कडेलोटला भारी ड्रोन शॉट्स आलेत. थकलोय आम्ही. फार हवा आहे. ड्रोन असा वॉबल होतो डायरेक्ट. ह्याची डेप्थ इतकी आहे ना डोळ्याने बघून कळते. आता छातीत आहे ना अशी धडकी भरती डायरेक्ट ते बघितल्यावर सुद्धा. वरती या डोंगराला नेड आहे तिकडे जाऊयात. आणि ज्यांना माहीत नाही नेड म्हणजे काय, डोंगराला एक छोटंसं होल बनतं पावसाच्या वाऱ्याने. कारवीचे फुलं आल्यानंतर हे किती सुंदर दिसत असेल ना. खतरनाक. पण ठीक आहे फुलं बिलं पोरींसाठी. फुलं बिलं बघायला पोरींनी यायचं. दगड बिगड बघायला आम्ही यायचं. डोंगरावर आम्ही चढायचं पोरांनी. गडाचं वैशिष्ट्य असं आहे ना इकडं इतके टाके आहेत ना पाण्याचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली. ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ट्रॅव्हल केलं आहे सुरत लुटल्यानंतर ते ज्यावेळेस रिटर्न गेले होते ना
त्या गडांची अवस्था फार बेकार करून ठेवली इंग्रजांनी. खूप तोडफोड केली आहे. बरीच फुलं अजून दिसत आहे. हे बघा काय व्ह्यू आहे. इकडे जेवायला जागा शोधतोय आम्ही बऱ्याच वेळपासून. अरे बघा इथं किती डेंजर आहे. आणि इकडं लगेच ना राईट साईडला लगेच खाली आहे. इकडं आम्हाला थोडे फुलं सापडले. हे बघा काय भारी वाटते फ्रेश. आम्ही तोडणार नाही त्यांना. इकडे जे धरण दिसतंय का हे भंडारदाराचं बॅक वॉटर आहे. बघा इकडं त्र्यंबक दरवाजा आहे. इकडे हे नेड आहे पुढं. भाई साहेब हा व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे. त्र्यंबक दरवाजा आपण इकडनं नाही आलो पण म्हटलं चला दाखवूयात. तेल वगैरे फेकण्यासाठी बनवलेलं आहे. ह्या डोअरला तोडूच शकत नाही. हाईटच अशी आहे ना डायरेक्ट खाली. फोर्सच लावू शकत नाही डायरेक्ट. नेड्यापर्यंत पोहोचत आलो आहे. एकाच मिनटात नेड्यापर्यंत पोहोचणार आहे. जाम झालो आहे. भूक लागली. चला फायनली पोहोचलो. हे बघा असं वनभोजन पाहिजे. इकडं नेड हा डोंगर भोजन. डोंगर भोजन आहे हे जेवण आणि हा व्ह्यू. हे बघा ह्याला म्हणतात नेड. डोंगरामध्ये वारं आणि पाण्याने असं होल होतं तेव्हा त्याला नेड म्हणतात. तर आता नेड्यातले पण फोटो आणि ड्रोन शॉट्स काढून झालेत. पूर्ण गड पण फिरून झालाय. इकडे जे कारवीचे फुलं वगैरे होते ह्या साईडला या साईडने तर नाही जाणार. इकडे काही नाही आहे. तर ठीक आहे हा व्लॉग आज एंड करूयात. एकदम एनर्जेटिक वाटते. हा व्ह्यू बघा. या व्ह्यूला आणि या नेड्यामध्ये व्लॉग एंड करतोय. ऑनेस्टली सांगतो एवढ्या दिवसानंतर व्लॉग करतोय. एवढ्या दिवसानंतर ट्रेकिंग करतोय. ट्रेकिंग तर मी करत होतो पण व्लॉग एंड ट्रेकिंग करतोय ना मला एकदम एनर्जेटिक फील होते. चला ठीक आहे. होप्स तुम्हाला व्लॉग आवडला असेल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि करा जरा ट्रेकिंग वकिंग करा. पोटबीट कमी करा जसं मी करतोय तसं. चलो बाय. चला जाताना देवीचं दर्शन घेऊयात कारण की ज्यावेळेस आम्ही वर जात होतो त्यावेळेस फार लोक बसले होते. त्यांचा फोटोशूट चालू होता. तर आता दर्शन घेऊया आणि गड उतरूयात. चला. मालकीन बाई काय हो गाडाच्या मालकीन आहेत.